तर भावांनो, आज आपल्या जंबुकेश्वराची कावड औंढ्यावरून थेट वाशिम मध्ये आणली होती. वाशिम मध्ये आल्यानंतर मंडळातल्या पोरांनी एवढा माहोल केला की ब्लॉग शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळं काही सांगतो. तर जय श्रीराम आणि जय श्री महाकाल भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर रोजच्या सारखे आंघोळ वगैरे करून कावडचे दर्शन घेण्यासाठी आलो. कावडचे दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपल्याला इथे नाश्ता होता. नाश्त्यामध्ये मोतीचूरचे लाडू होते. सगळ्यांनी दबाके लाडू आणले. त्यानंतर कनेरगाववरून आपली कावड रवाना केली. कावड कनेरगावच्या जरा समोर आली का नाही की सर्वांनी भोलेनाथाच्या गाण्यावर एक मस्तपैकी डान्स केला. डान्स केल्यानंतर कावड घेऊन टोलनाक्याच्या बाहेर आलो. टोलनाक्याच्या बाहेर आल्यानंतर केळाचा नाश्ता झाला. सर्वांनी दबाके केळा आणले. डायरेक्ट कावड वाशिम मध्ये घेऊन आले. वाशिम मध्ये आल्यानंतर सर्वांनी ठरवलं होतं की वाशिम मधून अंदरून एक फेरा मारून जायचं होतं. वाशिम मध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडळातल्या पोरांनी माहोलच करून टाकला होता. छत्रपती शिवरायांचे दर्शन केले आणि कावड डायरेक्ट पाटणी चौकामध्ये घेऊन आलो. पाटणी चौकामध्ये आल्यानंतर आपण एक मस्तपैकी डान्स मारला आणि डान्स केल्यानंतर कावड घेऊन पाटणी चौकामधून जरासं समोर आलो की सुबोध भाऊचा चहा होता. सर्व मंडळातल्या पोराला त्यांनी चहा वाटला आणि कावड मधल्या सर्व पोरांना चहा पाजून त्यांनी त्यांची सेवा पार पाडली आणि तिथून कावड उचलली. रात्रीच्या 8 वाजेपर्यंत लोटांगणी महाराज संस्थानवर कावड घेऊन आलो. संस्थानवरती कावड ठेवल्यानंतर इकडे जेवणाची व्यवस्था चालू होती. मग काय आरती वगैरे झाली. त्यानंतर आपण जेवण करून घेतले. सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आजचा मुक्काम आपला लोटांगणी महाराज संस्थानवरच होता. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून.